स्मार्ट सिटी असलेल्या डोंबिवली शहरात गटाराचे पाणी रस्त्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेने प्रशासनाला विचारला जाब. मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने पालिका प्रशासनाला गटारे व नालेसफाई पूर्ण करता आली नसल्याने डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर राजूनगर येथील वृंदावन सोसायटी समोर गटारेचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. गटार साफ करण्यासाठी असणारी सेक्शन गाडी ही एकच असल्याने प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याकरता वेगळा वेळ लागतो, असे उत्तर प्रशासनाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पश्चिम उपशहर प्रमुख संजय पाटील यांना देण्यात आले. गेली 4 ते 5 दिवसापासून थोडा अवकाळी पाऊस पडला, थोडासा अवकाळी पाऊस पडला की ही गत आहे अख्ख्या डोंबिवलीची. जागोजागी नुसतेच पाणी वाहत आहे, सांडपाणी. आणि गेली 4-5 दिवसापासून वाहत आहे. येथे मोठं कॉम्प्लेक्स आहे, वृंदावन कॉम्प्लेक्स, आणि बाजूला हनुमान ठाकूर म्हणजे हे बलिदान दिलेले लावजींचे स्मारक इथे वही केलेलं आपण केले, समाधी बांधलेली आहे. तिथे समोर जे गटारचं काम होतं आणि त्यासाठी मी रिगार्डिंग मध्ये आपले अधिकारी जे आहेत कल्याण महानगर त्यांना कॉन्टॅक्ट करून आता येईल, सकाळी येईल, दुपारी हे चालू आहे. आता मला कळालं की त्यांनी सांगितले गाडी एकच आहे, ती गाडी ईस्टला गेली आहे, ती फ्री झाली की गेली. म्हणजे कल्याण महानगरपालिकेची एकच गाडी आहे. मी विचार करतो आणि ते आज अवकाळी पाऊस झाला तर ही हालत आहे. विचार करा की उद्या येत्या ह्या 2 महिन्यात पाऊस होणारच आहे. मग त्यावेळी काय ते लोक करणार, हे लोक मॅनेज करणार. आणि हे जे असे उत्तर द्यायला लागले तर माणसाने आम्ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा सामान्य नागरिकांनी कुणाला हे मागायचं, दाद मागायची. आणि आम्ही टॅक्स भरतो आहे आणि तुम्ही मला एसक्यूज एकच गाडी आहे तर तुम्ही सब पर्याय करून दुसरी गाडी अरेंजमेंट करा ना. हे तर कोणतं करणार तर काय करणार आम्ही. मग माझं एवढं कळकळीची विनंती आहे महानगरपालिकेला, शासनाला, की तुम्ही एसक्यूज न देता त्याला उपाय करून ते लवकर सोल्युशन करावं, हीच माझी नम्र विनंती आहे. अदरवाईज आज नाही मिळते, आज कल्याण 8 कोरोना बाधित लोक सापडली, त्यातली 2 बाधित वारली कोरोना काळामध्ये. आता हे रोगराईला आमंत्रणच आहे ना. आज हनुमान ठाकूरमध्ये ज्येष्ठ नागरिक येतात, मुलं येतात, खेळायला येतात. आज 350 याची फ्लॅटची सोसायटी वृंदावन कॉम्प्लेक्स, ह्याच्यात पण लोक राहतात आणि ह्या अशा पाण्यात जाणार तर कसं होणार. तर माझं कृपया महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की तुम्ही ह्याच्यावरती लवकर उपाय करावा, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ह्याच्यावरती आंदोलन करू आणि ह्याला सर्व जबाबदार असणार महानगरपालिका. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी अवस्था स्मार्ट सिटी असलेल्या डोंबिवली शहराची असून याला जबाबदार कोण, असा जाब पाटील यांनी विचारला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर राजूनगर वृंदावन सोसायटी समोर गटार चॉकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावर आले होते. 4-5 दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पश्चिम उपशहर प्रमुख संजय पाटील यांनी सदर ठिकाणची पाहणी केली. पाटील यांनी संबंधित विभागाला संपर्क साधला असता या ठिकाणी एकच सेक्शन गाडी असून या ठिकाणी वेळ लागू शकतो असे सांगण्यात आले. याबाबत उपशहर प्रमुख पाटील म्हणाले की नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासनाला काहीही पडलेले नाही. अवकाळी पावसात डोंबिवली शहराची ही अवस्था, मग पावसाळ्यात जून-जुलै महिन्यात काय अवस्था होईल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. लवकरात लवकर यावरती उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला आहे. महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली.